नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 मे। आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार, कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार, तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे। तर मित्रांनो, दुपारनंतर आपण जर बघितलं तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात, तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे आपल्याला उन्हाचे चटके लागणार आहेत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही बघताय की मुंबईचा जो भाग आहे म्हणजे कोकण किनारपट्टी आपण त्याला म्हणतो, तर आपण दुपारच्या नंतर बघितलं तर मुंबई, खोपोली, कल्याण, डोंबिवली, गोरेगाव, चिपळूण, तसेच रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी जर बघितलं तर 2च्या सुमारास या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो। तर काही ठिकाणी आपल्याला जोराचे वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा आणि उन्हाचा चटकासुद्धा आपल्याला सोसावा लागणार आहे दुपारनंतर मित्रांनो। तर हे वातावरण कोणत्या कोणत्या ठिकाणी कसं कसं असणार ते आपण नक्की बघणार आहोत। तसं नाशिक विभागामध्ये जर पाहिलं तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर नाशिक या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडण्याची दुपारच्या नंतर दाट शक्यता आहे मित्रांनो। तसेच त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो। वणी, सापुतारा, सटाणा, मालेगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात। तसेच नाशिकच्या उत्तर भागात जर बघितलं आपण, तसं मालेगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री, नवापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो। तसेच आपण जर बघितलं की मनमाड, येवला, तर वैजापूर, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या ठिकाणीसुद्धा वातावरण काहीसं ढगाळ असणार आहे, पण काही ठिकाणी आपल्याला उन्हाचा चटकासुद्धा लागणार आहे आज दुपारनंतर मित्रांनो। तसेच संभाजीनगर या साईडला जर आपण बघितलं तर संभाजीनगर, बेडकीन, पिंपरी, सेंद्रा MIDC, तसेच पैठण, गंगापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे उष्ण पण भासणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला जोराचे वारेसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो। तसेच अहिल्यानगर या ठिकाणी जर बघितलं तर दुपारनंतर आपल्याला पावसाचं काही वातावरण दिसते, काही ठिकाणी त्या ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा पडू शकतात। तसेच खंडाळा, धनगरवाडी, सिरल, तसेच राळेगाव, सुरेगाव, खाडा, मिरजगाव, आष्टी, तसेच बिटकेवाडी, श्रीगोंदा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन दुपारनंतर होणार आहे मित्रांनो। तर हे संध्याकाळपर्यंत वातावरण कसं असणार आहे आपण थोडासा आढावा घेऊया। तर संध्याकाळी जर आपण 9-10च्या सुमारास बघितलं तर या ठिकाणी आपण जर समजा बघितलं 6च्या सुमारास, तर या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसं चेंज होण्याची शक्यता आहे संध्याकाळी 6च्या सुमारास। अहिल्यानगर, राळेगाव, खेडा, जामखेड, तसेच कर्जत, करमाळा या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ होऊन त्या ठिकाणी आपल्याला थोड्याशा पावसाच्या सरीसुद्धा बघायला भेटू शकतात, पण हा पाऊस इतका जोरदार नसणार आहे, पण वारे त्या ठिकाणी नक्कीच असणार आहे। तर आपण बघूया की 10च्या सुमारास नंतर या ठिकाणी कसा बदल होणार आहे। तर 10च्या सुमारास आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला वातावरण एकदम शांत आणि ढगाळ दिसणार आहे, तर कोणताही त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही मित्रांनो। तर आपण हेच वातावरण जर संभाजीनगर त्या साईडला जर बघितलं, नाशिक वगैरे त्या साईडला सुद्धा हे वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी नाशिकच्या विभागामध्ये काही ठिकाणी हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पडू शकतो। तसेच आपण संध्याकाळी जर बघितलं की रत्नागिरी, मुंबई, तसेच अलिबाग, पेण, रोहा, तसेच दिवाघर वगैरे, गोरेगाव या ठिकाणी जर आपण बघितलं ते दापोली, खेड, चिपळूण, तसेच मगजान, रत्नागिरी या ठिकाणी संध्याकाळी 10च्या सुमारास एक हलक्या स्वरूपाचा किंवा दमदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे मित्रांनो 10च्या सुमारास। तर त्यानंतर आपण जर बघितलं की हा पाऊस 10, 11, 12 नंतर कसा असणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला हा पाऊस राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या ठिकाणी हा पाऊस आपल्याला जोरदार वाटत आहे आणि पावसाच्या बरोबर त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज आपल्याला वर्तवत आहे मित्रांनो। गोरेगाव या ठिकाणी, मुंबई, कल्याण, डोंबिवली या साईडला थोडासा पाऊस थोडा कमी असण्याची शक्यता आहे, पण वारे त्या ठिकाणी जोरदार वाहणार आहे मित्रांनो। तर आपण ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत अपडेट बघितली आहे। तर आपण उद्याच्या अपडेटमध्ये बघूया कोणत्या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे किंवा वातावरण कसं असणार आहे, ढगाळ असणार आहे की आपल्याला पुन्हा एकदा उन्हाचा झटका बसणार आहे,
त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.